आमदार निलेश राणे आपल्या सोबत आहेत। सर, आमदार म्हणून निवडून आलेला आहात, आज पहिला दिवस आहे सभागृहातला, काय भावना आहेत? 10 वर्षानंतर एक वनवास संपलेला आहे, त्या गोष्टीचा आनंद आहे। आता सभागृहामध्ये हे दाखवणं की आपण काय करू शकतो आपल्या मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रासाठी, त्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं करणार। काय विजन घेऊन तुम्ही सभागृहात कुठले मुद्दे जे आहेत ते मांडणार? कारण कोकणवासियांचे अनेक मुद्दे जे आहेत ते असतात। मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी सांगितलेलं आहे की मी काय करणार आहे पुढचे 5 वर्ष। मी कसल्याही टीका टिप्पणीमध्ये राहिलो नाही, जे काही करायचं होतं ते मी माझं विजन मांडलेलं आहे आणि ते विजन मांडत असताना मागच्या 10 वर्षामध्ये जे काही झालं नाही, पुढच्या 5 वर्षामध्ये जे होऊ शकतं तेवढंच विजन डॉक्युमेंट मी मतदारसंघात ठेवलेलं आहे। दोन्ही भाऊ जे आहेत आता सभागृहात असणार आहेत, निलेश राणे, नितेश राणे। हो, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट। आम्ही मेहनत करून आलेलो आहे, लोकांमधून निवडून आलेलो आहे। आपल्याकडे एक माजी मुख्यमंत्री असे होते जे लोकांमधून निवडून आले नव्हते, लक्षात आलं ना? आमचे सगळे लोकांमधून निवडून येतात, आम्ही लोकांमधून निवडून येतो। या गोष्टीचं समाधान आहे की कोकणाने आणि आमच्या मतदारसंघाने आम्हाला इकडे सभागृहात पाठवलेलं आहे। शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर बालेकिल्ला असा समजला जात होता, तिकडे सुरुंग तुम्ही लावून विजयी आला। कोकण हा उबाटाचा बालेकिल्ला कधीच नव्हता, आम्ही समजला नाही। मीडियामध्ये तसं चित्र दाखवलं जायचं। कोकणातून उबाटा गट हा कधीचा हद्दपार झालेला आहे, तडीपार गेलेला आहे, म्हणून कोकण हा कधीच उबाटाचा नव्हता। त्यांनी गाफील ठेवलं आमच्या कोकणाला, आमच्या कोकणाला ओसाड ठेवायचं काम जर कोणी केलं या उबाटा गटाने केलं, त्यांना हद्दपार। भास्कर जाधव सभागृहात असतील तुमच्या समोर, मला काय त्यांच्या साहजिकच आहे। निलेश राणे आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की उबाटाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ओसाड जे आहे ते कोकणाला ठेवलं आणि त्यांचा कुठलाही बालेकिल्ला नाही असं ते म्हणतात। कॅमेरामॅन रोहनसह विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।